आता ती शिकली होती बिचारी, जरा तिला ते 2-4 तिच्या परीक्षा झाल्या बरं का संतोष गोंडे, ती रागात म्हणू लागली महाराज, सारे गाप असं राग आळत असताना त्यावेळेला ती म्हणे मला काय येत नाही काय. मग तो आली ती माईक जवळ, तुम्ही सारखा तुम्ही लोक म्हणले त्यांना आम्ही बोलवलं म्हणाय करता, मग आम्हाला येत नाही का. ते म्हणले एक काम करा, तुम्ही तुमचं भजन आपण स्पेशल उद्या ठेवू, पण आज यांना लांबून बोलवलं, यांना तुम्ही म्हणू द्या. मग आता ती बिचारी सारे ग गम गम पा असे सूर काढू लागले. तिला वाटलं आता आपण पण तसंच करावं. ती रात्रभर तिने प्रॅक्टिस केली मला. आता मला सांगा, शास्त्र येते काही नाही, एका दिवसात आता तुम्हाला संतोष महाराज हे जर सुंदर वाटते म्हणजे काही लगेच उठलं घेते का, बरोबर आहे. इतकं सोपं नाही माय बाप होतो. म्हणून त्यात पर्याय सांगितला, ज्याला गाता येते ते न गायचं, नाही तर येर हरी हरी म्हणायचं, बरोबर आहे का. तर परवाच्या मागच्या असं मी कीर्तनात सांगलो, समोर पांढर शुभ्र कपडे म्हणजे बाबा बसले टोपी वगैरे. मी म्हणायचो मला आपलं श्रोता फार सज्जन आहे काय कोणा, मी म्हणायचो बाबा, मग तर म्हणे काय काय म्हटलं, कथेत बसल्यावर टाळी नाही वाजवली पाहिजे. मग तर म्हणे खरंय म्हणा. मी म्हणलं भजन बिलकुल केलं नाही पाहिजे, तरी मग तर म्हणे खरंय खरंय. मी म्हणलं हे उलट बोलायला तरी म्हणते खरंय खरंय, म्हणजे भानगड काय. असे चोपदार आले माझ्याजवळ, म्हणजे मला त्याच्या नका नांदी लागून. म्हणलं काऊन, ते बैर घ्या काय बैर. असे जर श्रोते म्हणलं तर कसं व्हायचं मला, बरोबर आहे का. पण आपल्या मंडपात टाचणी पडेल तर आवाज काय टाचणी पडेल. आणि श्रोते म्हणजे साधे नाहीत मला, बरोबर आहे का. कोणी भागवताचार्य आहे. आता उजव्या हाताला माझ्या आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय या ठिकाणी आमचे अभिमन्यू बाबा बसलेले आहेत आणि ते आशीर्वाद देण्याकरता बसले आहेत, बरोबर आहे का. कालच त्यांनी तिकडून मला आशीर्वाद दिलाय. आता तिकडं अभिमन्यू आहे आणि इकडं नारायण आहे, म्हणजे टेन्शन. इकडं नुसतं किसन नाही, राम किसन बाबा बसले, बरोबर आहे का. हे सर्व तुम्ही सर्व मातृतुल्य आहात, पितृतुल्य आहात आणि आनंद वाटायला मला लक्षात ठेवा. कारण मी कालच सांगितलं, मी फार मोठा विद्वान नाही, एक तुमचा मुलगा सारखा तुमच्या पुढे कथा सांगण्याचा प्रयत्न करत आहे, बरोबर आहे का. तुम्ही आम्ही खेळ आणि वक्ता आणि श्रोत्याचं असं समसमान नातं झालं ना, त्याला मजा येते, लक्षात ठेवा. वक्ताही तसा पाहिजे, तर वक्ता असला तरी चालते, पण बरोबर आहे का, तसा पाहिजेत महाराज, लक्षात ठेवा. आनंद आहे. काही सांगलो की भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. नाराजी महाराज सांगू लागले की कलियुग आहे, मग भक्ती म्हणे तो इतका त्रास का देतो, काय वर्णन आहे कलीचं, काय महिमा आहे, ऐका कलीचा महिमान. काय नारद महाराज सांगू लागले, ऐका कलीचा महिमान. असत्यासी विधले जन पापा देती अनुमोदन करती हेन संताची या. बरं का बाबूराव साहेब, कलीचं महत्व सांगतो, ऐका. ऐका कलीचे महिमान. असत्यासी विधले जन म्हणजे जे असत्य हे त्या गोष्टीला जास्ती लोक प्राधान्य देते. असत्यासी विधले जन. एखादा म्हणलं चला रे सप्ताह करू, सप्ताह फिरता स्टाईल पार्टी पार्टी करू, हा ते सांगा आम्हाला. मला शाकाहारी आणि मांसाहारी यात फरक आहे. कोणी आपल्या बापाच्या घरची पीत नाही, कोणी आपल्या बापाच्या घरचं खात नाही. पण मला खरं सांगा, ज्यावेळेस अंत टाइम जवळ येतो त्यावेळेस तुम्ही आता सर्वजण भजनी मंडळी माझ्या समोर बसल्यात, टाळ मृदंग कोणा करता लावतो तुम्ही, ज्यानं कोंबड्या आणल्या त्याच्या करता. ओ पाठीमाग मंडळी येतन सेकर, ज्यानं कोंबड्या आणल्या त्याच्या करता का. अरे ज्याने जीवनात नामचिंतन केलं, ज्यानं अध्यात्मातलं काहीतरी
लोकांपुढे दाखवलं. हरिपाठ काकडा म्हणला. लोक म्हणतात नाही रे, तर जावं लागेल, शेवटचा निरोप आपल्याला द्यावा लागेल. नुसतं जर ते केलं खाटकूट, बरोबर आहे का? ते कोणी असू द्या ना मला, त्यात काय झालं? बरोबर आहे. आपल्या घरची कोणी पित नाही, पण कसं पिव याचं काही शास्त्र आहे हो, आहे का नाही? हा वा, ते आनंदच आहे मला. लेकरू येते काय म्हणलं, पण मला ऐका नाही आलं. काय म्हणते, बंद करा. हा हा हा, एकदा लावा. हो द्या. लेकरू पाकी डेअरिंग येते. टाळी वाजवत त्याच्या करताय का? लहान आहे. हा, जमलं का आता? वा वा वा. पुन्हा या लागली का इकडं तू? बाई, कोंबड्याचा आवाज नको जास्ती. हे दारू गांजा मत पिया, हे अकल गुंग हो जाती है, हाँ, अपने पदर का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी जाती है. लांबचं सांगत तिकडं पिल्यावर त्याला बिचारा कळत तर नाही, आहे का नाही? काय बोल काय सांगतात नाही. बिजी महाराज एक जण फुल पिलं आणि ते कीर्तन आलं आणि मला म्हणतो, मी म्हणलं, लोक म्हणले हे त्याला बाजूला काढा, बाजूला काढा. तिला चॅप्टर होत, त्यानं काय केलं, 500ची नोट काढली. मला ते काय म्हणते पाहू द्या. नाही नाही महाराज, ते नको इकडं. मला येऊ द्या. म्हणून जाऊ द्या बाबाकड, असं ते बोलू लागलं. मला येऊ द्या, देवाला येऊ द्या इकडं. काय दर्शन घ्यायचं मला. मग 1 नंबर कीर्तन केलं. काय म्हणे, 1 नंबर कीर्तन केलं. म्हटलं मग बक्षीस 500 रुपये. म्हटलं राहू द्या. नाही, घ्या म्हणे महाराज, घ्या. हे लोक म्हणजे मला जाऊ द्या. म्हणलं 500 यायला लागले ना. काय म्हटलं, हे उदाहरण कशा करता सांगतो. आलं चॅप्टर पुढचे महाराज. ते दारू वाईट नाही, माणूस वाईट नाही, व्यसन वाईट आहे, लक्षात ठेवा. ते चॅप्टर एक रोज दारू प्यायचं, रोज. म्हणजे पिल्यानंतर महाराज त्याची बायको म्हणे, हे बा रोजचं झड आहे तुमची. आज जर तुम्ही दारू ढोसून आले, तुम्हाला घरात घेत नाही. ते ठरलं महाराज त्याचं. ते पिऊन आलंच. 11:30 वाजता कडी वाजवली. बायकोने प्रतिज्ञाच केली, मेलेला हात घरात घ्यायचं नाही. ते म्हणे दारू उघड. ते म्हणे बिलकुल. पत्नी म्हणे मी दारू उघडत नाही. दारू उघड म्हणतो तुला, उघडत नाही. हे पाय बाहेर विहीर आहे म्हणे, तू जर दारू उघड नाही तर मी विहिरीत उडी टाकतो. पत्नी म्हणे तुम्ही लग्न होतापासून धमकी द्यायला लागली मला, विहिरीत उडी टाकतो. टाका. आता मला इतकं चापर होतं. संतोष गुरुदेवनं काय केलं माहितीये का, असं उचलणीचा गोटा गोटा घेतला आणि बाहेरच्या विहिरीत टाकला. टाकल्याबरोबर आवाज झाला. आवाज झाल्याबरोबर ते वाटलं बाई बाई बाई. बायको म्हणे आता पाहुणे येत नाही, बाई दारू ढोसेल, आता काय करावं, पडलं तर काय. ती पटकन आली, कडी उघडली. हे नमुना लपलं होतं असं पाठीमागं. ती कडी उघडली, ही बाहेर विहिरीत पाण्याकरता गेली. हे आलं गपचिप आत गेलं, कडी लावून घेतली. तो कळीचा आवाज झाल्यानंतर त्यानं ओळखलं बाईनं, हे मॉडेल आत गेलं म्हणे. आता दरवाजा उघडा. ते म्हणे आता नसते उघडे. मी सांगते तुम्हाला दरवाजा उघडा. ते म्हणे बिलकुल नाही. हे पा दरवाजा उघडता का मी गावातले लोक गोळा करू. लय पुढच होतं म्हणे, कर कर, मी त्याचीच वाट पाहू नये. बायकुल म्हणे म्हणजे दरवाजा उघडा म्हणते तुम्हाला मी. नाही नाही, तू लोकच गोळा कर. हा, लोक गोळा केल्यावर काय करतात, मी लोकांना सांगितलं असं असं कर. नाही नाही, मी लोकल विचारेल. जे शहाणपणा करतात ते काय करतात, मी ज्या लोकल विचारे आल्यावर ही इतक्या राज्य गेलती कुठं. आता हे शब्द तिने ऐकले, त्या डोळ्यात पाण्याला म्हणे तुमच्या पाया पडते. काय म्हणे, मी तुमच्या पाया पडते. तुम्ही 11 नाही 12 वाजता जरी आले तरी याचा, फक्त आजच्या दिवस मला घरात घ्या हो. दरवाजा उघडा. तेव्हा कथा फक्त टाइमपास म्हणून. अरे जीवनातलं व्यसन. आणि झालं मला, आमच्या जीवनात आम्ही लय नाही कमवलं, लक्षात ठेवा. पण बरेचसे व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला. काय होतं मला, एक कोणा जर वाटत असेल ना महाराज दारोड्यावरती बोलतात,
एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी बहीण देऊन पाहिजे त्या घरात, मग तुला करते दारूची भानगड काय आहे. अवघड आहे मला, बरोबर आहे. म्हणून व्यसनाधीन व्हायचं नाही, आणि त्याच्याकरता सत्संग आहे. कशा करता आहे? संत महात्माने सांगितलं तर जागोजागी अपने पल्लो में पैसा होतो सब ही सलाम करे, आणि आपला पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले. मग कशाचे माध्यम आहे? हे चांगल्या संगतीचं माध्यम आहे. जशी ज्याची संगत तशी त्याची रंगत, बरोबर आहे का? ते म्हणतात ना, ढवळ्या शेजारी पवळा पाहणला, वान नाही पण गुण लागला. एखादा माणूस गोळा होणार नाही त्याच्या शेजारी बांधल्यानंतर, मात्र त्याच्या अंगातले गुण याच्या अंगात यायला उशीर लागणार नाही. म्हणून संगत कुणाची करायची फार महत्वाचं आहे. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग